पाहतालो जनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. पाहतालो जनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणे विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी म्हणे विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आवर बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर. सर्व सुखाचे आवर बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर. सर्व सुखाचे आवर बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर. सर्व सुखाचे आवर बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर, बाबर कुमादेवीवर. विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी. Hare
बैसोनी विवेक नदिये बैसोन सांगड सत्वाची बांधून एक पंढरी वैकुंठ येर वाऊगे बोभाट चारी वेद विवादती पुराणे ही साक्ष देती एक पंढरी वैकुंठ येर वाऊगे बोभाट बोले निवृत्तीचा दास बोले निवृत्तीचा दास संत गर्जती पापानाश एक पंढरी वैकुंठ येर वाऊगे बोभाट पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कथे आपण असावे जवळी आपण तो कथे काळी आपण असावे जवळी विवेक नदिये बैसोन सांगड सत्वाची बांधून एक पंढरी वैकुंठ येर वावगे बोभाट प्रस्तुत चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
ज्ञानियांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप ज्ञानोबराय यांचा पंढरीपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून ज्ञानोबराय पंढरीचं महात्म्य सांगतात. नवे नवे पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी जात असताना काय तयारीने जावं ती तयारी सांगतात. परमार्थ असो किंवा व्यवहार, त्या परमार्थामध्ये सुद्धा परमार्थ करत असताना माणसाने तयारीने करावा आणि व्यवहार करत असताना सुद्धा माणसाने व्यवहार तयारीने करावा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही त्याच्या जीवनामध्ये अवकळा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरू आपलं ज्ञानोबराय या अभंगातून परमार्थाचा ताळा सांगतात. परमार्थ करत असताना, पंढरपूरला जात असताना तुम्ही कोणती तयारी केली पाहिजे त्या तयारीचं वर्णन करतात. सर्वसामान्य लोक वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 4 वाऱ्याला विशेष करून पंढरपूरला येतात. परंतु आपलं पंढरपूरला जाणं आणि संत महात्म्यांचं पंढरपूरला जाणं यामध्ये फरक आहे बरं का. आपण ज्या उद्देशाने पंढरपूरला जातो त्या उद्देशाने संत महात्मे जात नाही आणि संत महात्मे ज्या उद्देशाने पंढरपूरला जातात तो उद्देश आपल्याला अजून सापडलाच नाही बरं का. तुकाराम महाराज असं म्हणतात की तीर्थजळ देखे पाषाण प्रतिमा संत ते अधमा माणसा ऐसे. बरं का, सर्वसामान्य लोकांची बुद्धी कशी असते. सोलापूरवरून कोल्हापूरला एस टी जाते. कुठून? सोलापूरवरून कोल्हापूरला एस टी जाते. मध्ये पंढरपूर लागतं. मध्ये काय लागतं? सोलापूरवरून कोल्हापूरला जाताना मध्ये काय लागतं? पंढरपूरलाच लागतं. मग खरं सांगा, एस टीतल्या ड्रायव्हरला चंद्रभागा दिसते का पाणी दिसतं? पाणी दिसते. पाणी एस टीच्या कंडक्टरला पंढरीतले वारकरी दिसतात का गाडीतले पॅसेंजर दिसतात? पॅसेंजर दिसतात बरं का. मंदिर दिसतात, घर दिसतात का दगडी दिसतात? ही अधमाची बुद्धी आहे बरं का. अधमाची बुद्धी परमार्थाला अधम स्वरूपात पाहते, पण संतांची बुद्धी यापेक्षा विलक्षणतेने परमार्थाकडे पाहते. मग का हो, जगाचा विचार केला असता जग हे दुःखाने बरबटलेलं आहे. त्या दुःखरूप जगाला सुखरूप परमात्मा हेच एक विसाव्याचं ठिकाण आहे. महाराज म्हणतात, दुःखरूप जगाला सुखरूप परमात्मा हे विसाव्याचं ठिकाण असेल, मग ते ठिकाण नेमकं कुठं आहे? महाराज म्हणतात, मग जगाला विसावा मिळण्यासाठी जग दमायला जातंय कुठं? जगाला विसावा जर पाहिजे असेल तर जग दमायला जातंय कुठं? महाराज म्हणतात, तुका म्हणे फिरे आणि भोवंडीने दम जिरे. अहो, ज्ञानोबराय किती गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, दीप दीपिका शशी तारा होतुका कोटी वरिरे परी नुगवे दिवसू नसरे निर्शी दिनकर नाथ जाय जया परिरे नुद्धरिजे गोपाळ विन नुद्धरिजे नगर भ्रमता जन्म जारोपरी प्रवेशू एका द्वारे रे जैसा यजिजो भजिजो पूजिजो उकलू नंद कुमरू रे. आ तुझं भजन पूजन यजन याजन क्रिया कशासाठी आहे? उकलू नंद कुमरू रे. एका देवाच्या भेटीसाठी आहे बर का. पण तो देवाची भेट कोणाला होती? आडिले गांजिले पिडिले संसारे. आडिले गांजिले पिडिले संसारी. आडिले गांजिले पिडिले संसारी. आडिले गांजिले पिडिले संसारी. याचा तू कैवारी पांडुरंग. माझा तू कैवारी पांडुरंग. माझा तू कैवारी पांडुरंग. गांजिले पिढीले. तुकाराम महाराज म्हणतात, माणसं संसारात कशाने पिडतात? पिढीले ती भ्रमे वाटा न कळता वर्मे. वर्म न कळल्यामुळं माणसं संसारात पिडून जातात बरं का. खूप लोकांना संसाराचं वर्म कळत नाही बरं का. आमचे गुरुवर्य मोठं सांगत असत. महाराज म्हणतात, ते म्हणायचे, बोसाहेब असं म्हणायचे, देव आवडल्यानंतर माणसाने संसार सोडावा का संसार सोडल्यानंतर लोकाला देव आवडावा?
काय तुम्ही कोणत्या पक्षात मतदान करणार मला सांगा, खरं सांगा, बोला बोला बोला, कोणत्या? बरं का, तुम्हाला देव आवडल्यानंतर संसार सोडता का संसार सोडल्यानंतर देव आवडतो? हां, आमचं असं गत आहे, आम्हाला देव आवडल्यामुळे आमचा संसार सुटत नाही, आमचा संसार सुटल्यामुळे आम्ही पंढरपूरला जातो. महाराज म्हणतात बरं का, आमच्या पंढरपूरला जाणं आणि संतांचं पंढरपूरला जाणं यात फरक आहे. महाराज म्हणतात ज्याला सुख पाहिजे ना त्याने पंढरपूरला जावं. सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. किती महिन्याला, वर्षाला? पण मग कसं जायचंय? तुकाराम महाराजांसारखं जायचंय. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, मग एक वेळ, असं एक वेळ जायचंय. वा 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 वा, पंढरपूरला गेला आणि घोंगड्या बांगड्या खरेदी करून आला. नाही नाही नाही, मग नाही जायचं. महाराज आम्हाला सुखाची तळमळ आहे बरं का. साधकाचं जीवन आम्हाला काहीतरी मिळावं यासाठी तळमळीत पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी देखील युगावनी थोर वडील निमिष मानी. ही चोवी भागवतात अशी आली. कै तो स्वामी देखे ऐसा कै हा उगवेल फासा ऐसा उपरम मानुसा सद्गुरु पिसा तो झाला. हेच प्रमाण तुकाराम महाराज गाथ्यात असं आलंय. काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. काय हे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासियाने कळेल ते वर्म मनोनी श्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, का स्थिर राहत नाही माझी बुद्धी. काय बुद्धी स्थिर राहो निधी नारायण आशाबद्ध जन लोभिकाचे. लोभी माणसाची बुद्धी स्थिर राहत नाही, कीर्तनाला तरी चपल्यावर जाते. बुद्धी स्थिर काय हे स्थिर राहील बुद्धी. काय अरिष्ट नेल मध्ये धरिले जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मज न कळे. काय ऐसे पुण्य होईल गाठी घालील पाय देवाचे मिठी मग तो कुरवाळील जग जेटी. दाट येईल कंठ सदगतीत काय हे निवतील डोळे सुखते देखोनी सोहळे संचित कैसे तेन कळे होतील डोळे वासनेशी. ऐशी चिंता करी सद्वा सर्व काळ. मला देव कधी भेटतील ही साधकाच्या अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ पाहिजे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुळे बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. मला निश्चयाने फळ प्राप्त होईल असं ठिकाण माहिती नाही. महाराज म्हणजे जगामध्ये विसावा मिळण्याचं एकच ठिकाण आहे ते म्हणजे पंढरपूर आहे. जगामध्ये जीवाला विसावा देणारा एकच आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा. बरं का, त्या एका विने तुझे काही नेणे पंढरी राजे. महाराज म्हणतात की त्या एकाशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. मग महाराज तो जर एकाशिवाय सुख मिळणार नाही मग तो एकटा कुठं राहतो त्याचं जरा लोकेशन सांगता का? अहो म्हणले तो पृथ्वी तलावर राहतो. मग पृथ्वी तलावर नेमका कुठं राहतो? म्हणजे पंढरपुरात राहतो. आपण ते पृथ्वी तलावर पंढरपूर नेमकं आहे कुठं? मग लोकेशन सांगायला सुरुवात केली. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये एक पंढरपूर नावाचं नगर आहे. अहो पण मृत्यूलोक किती मोठा आहे? मृत्यूलोकामध्ये तर काय आहे, सप्तद्वीप नवखंडे. अरे सप्तद्वीप आहेत, 9 खंड आहेत. कुठं शोधायचं? जम्बूया द्वीपामाजी एक पंढरपूर गाव. अहो म्हणले जम्बूद्वीपामध्ये जा तुम्हाला पंढरपूर सापडेल. अहो पण ते संपूर्ण जम्बूद्वीप शोधल्यानंतर नेमकं पंढरपूर कुठं पाहायचं आहे का नाही? संपूर्ण जम्बूद्वीप जर शोधलं तर पंढरपूरचं नेमकं लोकेशन कुठं आहे? महाराज नेमकं लोकेशन सांगतात. भीमा तेरी एक वसविले नगर भीमा तेरी एक वसविले नगर भीमा तेरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव देवील मोकाची चार भुजा देवील मोकाची चार भुजा द्याची देवील मोकाची चार भुजा द्याची
जाऊ त्याच्या गावाने घेऊया नाचत जाऊ त्याच्या गावाने घेऊया सुखदेव विसावा नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळूया सुखदेव विसावा नाचत जाऊ त्याच्या गावाने भीमागिरी एक वसविले नगर भीमागिरी एक वसविले नगर भीमागिरी एक वसविले नगर भीमागिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर पंढरपूरचं लोकेशन सांगतात, पत्ता सांगतात. कुठे आहे पंढरपूर? महाराज म्हणतात भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. भीमा नदीच्या तीरावरती एक पंढरपूर नावाचं गाव आहे. अहो पण भीमा नदी कुठून आहे? निरे भिवरे संगमी चंद्रभागेच्या उगमी वेणुनाद क्रीडा स्थानी गोपाळ गजरे गरजत असे. चंद्रभागा तर कुठून चालू होती? नीरा नरसिंगपूर पासून चालू होती. मग नेमकं कुठं आहे बरं का? महाराज त्याचाही पत्ता सांगतात. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थ हे चंद्रभागा महापातका दुवनी. तीर्थ चंद्रभागा आहे, भीमा नदी आहे असं लोकेशन सांगितलं. लोकेशन सांगितलं ठीक आहे, पण मला त्या गावाला जायचंय बरं का? मला त्या गावाला जायचंय. का जायचंय? जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. महाराज अहो मला तुमच्या दिंडीत 7 नंबरमध्ये भजन ऐकायचंय. मला चान्स मिळेल का ओळीला उभं राहायचा? हो 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 हां मिळेल ना. पण चान्स मिळेल, पण तुम्हाला काहीतरी तयारी करावं लागेल. काय तयारी करावं लागेल? अहो पंढरपूरला यायचं ना, तर पंढरपूरला यायचं ना तर कोणाच्या तरी बरोबर आलं पाहिजे बरं का? वारी करत असताना आपण जर योग्य वारकऱ्याच्या संगतीमध्ये वारी केली नाही, ती वारी न राहता ती वारीसुद्धा पर्यटक होऊन जातं बरं का? माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही पंढरपूरला आले नाही म्हणून देव काही रुसणार नाही, परंतु असं या की तुम्ही नाही आले म्हणून देवाच्या डोळ्यात पाणी येईल. कसं आलं पाहिजे बरं का? महाराज म्हणतात नामदेवराय पंढरपूर सोडून गेले ना, तीर्थावळीमध्ये किती गोड आले. नामदेवरायांनी पंढरपूरचं वर्णन केले महाराजजी. महामुक्ती क्षेत्र तीर्थासी तारक उपमेशी अनेक नाही तुझे. महामुक्ती क्षेत्र आहे, मी ते सोडून कसं जाऊ? अशी जशी नामदेवरायांची इच्छा होती ना, तशी आपली झाली पाहिजे. महाराज मला पंढरपूरला जायचे, पण योग्य लोकांच्या संगतीत जायचे. मग योग्य संत कोण आहेत? निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे. अशा महान वैष्णवांच्या संगतीमध्ये आपण पंढरपूरला जावं. हो बरं, आम्ही महान वैष्णवांच्या संगतीमध्ये पंढरपूरला जाणार. हो जाणार, पण मोठ्या लोकांची संगत करत असताना मोठ्या लोकांनी इतकं होऊन जावं लागत असतं. आमचे बाबा म्हणायचे माझं कीर्तन ऐकण्यासाठी माझ्या इतकं पाठांतर ज्याला असेल त्यालाच आमचं कीर्तन कळेल. त्यांचं वाक्य काय होतं? म्हणजे आमचं कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या इतकं ज्याला पाठांतर असेल त्यालाच कळेल, नाहीतर इडीला सासरण माहेर सारखंच आहे. तसं आहे म्हणाले. मग का हो? पंढरपूरला जायचं असेल तर तयारी करावं लागेल. मग ज्ञानोबारायपासून निळोबारायपर्यंत
प्रत्येक संतांनी पंढरपूरला जात असताना कोणत्या तयारीने गेले बरं का. एखाद्या विद्यार्थ्याला जर 10वीच्या वर्गामध्ये बोर्डात यायचं असेल तर त्याला कमीत कमी किती तास अभ्यास केला पाहिजे? 15-20 तास अभ्यास केला पाहिजे. एखाद्या माणसाला जर कीर्तनात वाजवायचं असेल तर त्याने कमीत कमी 5-10 तास प्रॅक्टिस करायला पाहिजे. एखाद्या माणसाला कीर्तनात गायचं असेल, प्रमाण म्हणायचं असेल तर त्यांनी कमीत कमी काकाची 5-10 वर्ष संगत केली पाहिजे. काकाजींची 5-10 वर्ष संगत केली तर मग त्याला कसं उलटं पालटं कसंही म्हणता तरी येईल. टायमाला आठवल. तयारी लागेल. काय लागेल? तयारी लागेल. महाराज ज्ञानोबारायपासून निळोबारायपर्यंत सर्व संत पंढरपूरला जातात. मग त्यांनी प्रत्येकाने तयारी कशी केली मी थोडी तयारी सांगतो. पहिलं निळोबारायांची तयारी सांगतो. महाराज देवाच्या भेटीला तयारीनिशी जावं लागतं बरं का. मग निळोबारायांनी तयारी कोणती केली? महाराज म्हणतात जन्मजन्मांतरी बहु केले सायास, याची लागी व व्रते उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, याची या सुकृताचे आले ननो घोषव. जन्मजन्मांतरी बहु केले सायास बर का. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. अरे वाचे असत्याचा लागोने दिवारा बर का. हे काय आहे? तप आहे. हे काय आहे? तयारी आहे. पंढरपूरला जातो आणि रोज 2 पुढे खातो. अरे जमत नाही. आमचे बाबा म्हणायचे आपली थुंकी ज्ञानोबराय तुकोबरायच्या अक्षरावर जाते याचा भान आहे का बरं का. काय भजनात लोक तंबाखू खातात आणि पचापच पिचकाऱ्या आणतात. आपण भजन करतोय ती थुंकी आपण रस्त्यावर टाकत नाही. भजनाचं वातावरण असतं आणि त्या भजनाच्या वातावरणामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांचे शब्द आपल्यापर्यंत जातात. आपण थुंकताना ती थुंकी ज्ञानोबराय तुकोबरायच्या अक्षरावर चालली भल्या माणसावर बरं का. परमार्थ खूप नाही, परमार्थ खूप थोडा आहे. फक्त तो सावधपणे करावा लागतो. कसा करावा लागतो? सावधपणे करावा लागतो. महाराज म्हणतात निळोबाराय म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या नववती याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योग अभ्यासे सिद्धी रोधिटाटी वाटावो ऐसे शोधिले मार्ग नाना परी. महाराज म्हणतात अनेक साधना केली. काय केलं? माझी या मिपणाचा करोनी फराळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ उरले बैसले ते खावया सकळ. मीपणा घालून टाकला. काय टाकला? पंढरपूरला जायचं आहे ना तर मी कोणीतरी आहे असं म्हणून जाऊ नका. सांडो निया थोरपण संता द्यावे आलिंगन. नाथ महाराज म्हणतात मी कुणी आहे बरं का. म्हणून व्युत्पत्ती आघवी विसरिजे जगात हा कुठे होईजे नाही जवळीक माझी. देव कोणाला जवळ करतो? तुका म्हणे असे शहानिया दुरीम बोबड्या दासा हाका मारी. देव कोणालाही हाका मारायला रिकामा नाही. तयासी नेनती बहु आवडती. त्याला लहान आवडतात, मोठा लोक जमत नाही बरं का. आमचे गुरुवारी एक वाक्य सांगायचे बोरडावला परमार्थ देवाला आवडत नाही आणि देव बोरडावल्या परमार्थांना जवळ घेत नाही. त्याला कसे आवडतात? भाळे भोळे भक्त गाताती साबडे त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. त्याला भोळी माणसा देवासी आवडे भाविक जो भोळा. देवाला भोळा माणूस लागतो. लय VIP जमत नाही बरं का. VIP माणसं काकाजी मागच्या ओळीला असतात संडासच्या इकडे चालत नाही बरं का. महाराज म्हणतात निळोबारायांची तयारी ही आहे. निळोबाराय म्हणतात उपाधीचा उबगाला मनी आवडला सत्संग. उपाधीचा उबगाला ज्याला उपाधीचा वीट आला ना विठ्ठल हे चित्त प्रपंचापासोनी वमनते मनी बैसलेस. महाराज म्हणतात निळोबारायांचं जीवन असं आहे जसे गुरु तसे शिष्य बरं का. काय अधिकार निळोबारायांचा? देवाला परत जा म्हणण्याची ताकद निळोबारायांची आहे. ते निळोबाराय पंढरपूरला जाताना असं सर्वसामान्य लोकांसारखं जात नाही, तयारी करून जातात. याची लागी ओ केले नाना याग. महाराज म्हणतात यागी याची लागी ओ त्याची येले भोग. आम्ही भोग सोडले, भोगावरी आम्ही घातला पाषाण मरणा मरण आणि येले. मग कसा भोग दिला? भोग द्यावे देवा त्याग भोगीच बरवा.
काय महाराज, आई असा भोग नाही. मग कसा भोग? काम तो कामना भोगी तसे देवा, आलिंगने सेवा चरण चुंबी, शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेद बुद्धी. महाराज म्हणतात काम तो कामना भोगी तसे देव. माझा काम आहे ना, मी देवाला भोगतो, मी विषयाला भोगण्यासाठी वापरत नाही. माझे डोळे आहे ना, मी समाजाला भोगण्यासाठी वापरत नाही. माझे डोळे मी देवालाच पाहतो. माझे कान आहेत ना, मी इतरांना ऐकत नाही, मी देवालाच ऐकतो. माझे हात आहेत ना, हे पुढाऱ्यांच्या भाषणाला टाळ्या वाजवण्यासाठी नाही. लोक फाजील काकाची पद्धत काढली, कीर्तनकार बोलायला लागला की टाळ्या वाजवतात. काय अरे, कीर्तनकार बोलतो तुमच्या हितासाठी बोलतो, तुमच्या मनोरंजनासाठी बोलत नाही. आणि जो मनोरंजनासाठी बोलणार तो कधी हित करू शकत नाही. काय करू शकत नाही? लोक मजा करतात. कसं करतात? गंमत करतात. आम्हाला त्याचा थोडा राग येतो. नका तुका म्हणे आम्ही काय करणे असे धक्का खाऊन अशी लागत असे. काय आम्हाला काय कोणाची सोयरी करायची नाही, त्याच्यामुळे आम्ही घोटाळा ठेवला नाही काकाजी. बा तयारी पाहिजे. आम्हाला पंढरपूरला जायचंय. निळोबाराय तयारीने जातात. निळोबाराय म्हणतात आजी पुरले ओ आरतीचे आरत. काय झालं? महाराज म्हणतात काय, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कुपाळ, त्यांनी भेडीला बुद्धीचा व मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. हो माझी तयारी काय आहे? निळोबारायांची तयारी आहे. त्यांनी संत संघ पकडला. आता तुकाराम महाराजांची तयारी सांगतो. जसं तुकाराम महाराज निळोबाराय पंढरपूरला जाताना तयारी करतात ना, तसं तुकाराम महाराज सुद्धा पंढरपूरला जाताना तयारी करतात. मग तुकाराम महाराजांची तयारी कोणती आहे? विभव गुंडोनी पसारा, धाव घाला पंढरपुरा, धाव घाला पंढरपुरा, धाव घाला पंढरपुरा. विभव गुंडोनी पसारा, धाव घाला पंढरपुरा, पसारा, संपदा सोहळा. विभव काय आहे? काय संपदा सोहळा, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रघा देवासी. ही सगळी ओळ ही विभव आहे. कोण? धन. नाथ महाराजांनी 15 अनर्थ सांगितलेत. किती? धनाचे 15 अनर्थ सांगितले. धन, दारा, पुत्र. महाराज म्हणतात घरदार वखटे तेजू मनसे तरी शरीरा एवढे जाड. अरे सगळं सोडतो बर का. ज्ञानोबाराय म्हणतात वनामध्ये वामनाचं चिंतन करण्याऐवजी तो वनात वनितेचं चिंतन करतो. तो वनिता चिंतू लागला. तो वनामध्ये वामनाचं चिंतन करण्याऐवजी वनामध्ये वनितेचं चिंतन करतो आणि भल्या माणसा वैराग्याच्या गप्पा मारतो. ही तयारी उपयोगाची नाही बर का. सौरीच्या प्रकरणामध्ये तुकाराम महाराज पंढरपूरला जाण्याची तयारी सांगतात. महाराज म्हणतात समसपाट व्यसनकाट निसंग झाले सौरी, कुडपी याला देश आता गावून येते दुसरी, चाल रघुनामाने आपुल्या गावा, नाही जीवतमावित गोता सहित, जनवाद लोकनिंद पिशुनाचे चेहरे, साही तुझसाठी अंतरेली सहोदरे. काय केलं? महाराज म्हणतात समसपाट व्यसनकाट निसंग झाले सौरी. मी सौरी झाले बर का. मी काय झाले? सौरी शब्दाचा अर्थ स्वैर स्त्री नाही.
बरं का काय बरं का विराण्या शब्दाचा अर्थ विरहाण्या नाही. विरहणी आणि विराण्या हे स्वतंत्र शब्द आहेत. बरं का लोक काय करतात गफलत करतात. बरं का सौरी आणि व्यभिचार यात फरक आहे. मग महाराज मी काय करतो म्हणाले आम्हाला पंढरपूरला जायचे. मग एखादा माणूस जर पंढरपूरला निघाला तर तू काय करतो कपडे बांधतो वळकटी बांधतो ताट घेतो तांब्या घेतो. इतके काय काय बहादर असे असतात आज घातलेला शर्ट परत पंढरपुरापर्यंत घालायचा इतके शर्ट घेतात. प्रत्येक दिवसाचा स्वतंत्र खाऊ आज चकल्या करंजा अजून काय असते. आता आम्हाला बायको नसल्यामुळे कोणी करून देत नाही. आमचं आपलं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर असतंय विशाल महाराज. मग करंजा लाडू कापण्या असं एक एक दिवसाचं तयार करतात आणि मग पंढरपूरला जातात. मग का हो जर सर्वसामान्य माणूस एक एक दिवसाचं बांधून घेत असेल तर संत महात्मे कोणत्या शिदोरीने पंढरपूरला जात असतील कोणती शिदोरी घेत असतील. महाराज म्हणतात मला पंढरपूरला जायचंय ना तर मी असा गबळा जाणार नाही. कसा जाणार नाही बरं का महाराज लोक व्याह्याकडे जाताना कडक इस्त्रीचे कपडे घालतात आणि देवाकडे जाताना उगं फाटलेलं घालते. हा काय देवाकडे जाताना असं घालायचं असे चांगले कपडे घालायचे. बरं का तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी लहान होतो आमच्या वडिलांनी मला चातुर्मासाला पंढरपुरात ठेवलं महाराज. आणि आता चातुर्मास आमचे गुरुवर्य वैकुंठवासी बोधेबाबांकडे आम्ही राहिलो. आणि ते बाबांकडे नियम होता पाठे 2:45ला उठायचं आणि चंद्रभागेला स्नानाला जायचं. आता मी लहान होतो उठायचं बळबळच काही इतकं अवसानात सांगा चांगली झोप लागावी आणि मालकाने जागरला उठवावं. विशाल महाराज कसं असतंय किती गुदगुल्या होतात तसं मला गुदगुल्या होत होत्या. चांगली रंगात झोप यावी कुठं रंगात एकदम. आणि ती ओ उठा माऊली 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 ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ज्ञानोबर आहे ती बाबा असं उठवायचे. माऊली माऊली उठायचो आम्ही जायचो एकच बुडी किती दुसऱ्याला तर काठावर. आणि रोजचा नियम प्रदक्षिणा करायची देवाची आरती पाहायला जायची. मी रोज आंघोळ करायचो प्रदक्षिणा करायचो गंध लावायचो पण मानसिकता नसायची. काय नसायची मानसिकता. आणि ते बळ 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 देवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे. पण काकाजी आमचं नशीब असं फुटलेलं की पूर्वी देवाचं ते दर्शन होतं मुखदर्शन ते एकदम अलीकडं आणि तिथून काकडा पाहायचा. तिथून काकडा पाहायचा म्हणजे कमीत कमी 400-500 लोक आमच्या अगोदर जाऊन उभे राहायचे. आता मी इतकाच त्याच्यात कसं काय दिसायचं देव 2-3 महिने दिसलाच नाही. काय नाही दिसला 2-3 महिने आमची देवाची गाठ भेटच नाही. आता मी नंतर असा विचार केला जो देव आपल्याला दिसतच नाही त्याला भेटायला जायचंय कशाला. मी असा विचारात जो देव आपल्याला दिसतच नाही त्याला भेटायला जायचंय कशाला. एक दिवस काय झालं बाबांनी उठवलं आणि बाबा म्हणले चला चला बुवा दर्शनाला गेलं पाहिजे. बाबा मला यायचं नाही तुम्ही बघून घ्या. असं नाही करावं बाबू. अरे बरं का येथील ती एक घडी इथली एक एक घडी युगा एवढी एकादशी श्रेष्ठ गाडी नामस्मरणे कोटी याक जोडी एक एक घडी युगा एवढी एवढे सामर्थ्य यायचे. अरे इथला एक एक क्षण महत्वाचा आहे बाळा. आपण धर्माची भाकर घालू ना तर धर्मासारखं वागायला पाहिजे चाललं पाहिजे. गेलो तर मग आम्ही पंढरपूरला देवाच्या मंदिरात गेल्यानंतर माझं चित्र विचित्र स्वरूप मला देवाचं दर्शन घेण्याची बिलकुल इच्छा नाही. आणि तेवढ्यामध्ये दर्शनासाठी वैकुंठवासी गाथामूर्ती सत्यविजय महाराज कोरडगावकर आले. ते सत्यविजय महाराज कोरडगावकर म्हणजे त्यांना बरं का काकाजी गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत तिन्ही ग्रंथ पानासकट पाठ आणि आंधळे काय आणि आलेत काय मुखदर्शन घ्यायला. कशाला काय घ्यायला जागृत आहे ना. कोण आंधळा माणूस आणि कशाला आले देणं आहे ना देणं चौधरामा दर्शन घ्यायला. मी आपला कडेला उभं राहिलं. बाबांनी माझा हात त्यांच्या हातात दिला
माझा हात त्यांच्या हातात दिल्यानंतर मला काही कळनाच. मी आता पहिलाच टेन्शनमध्ये, आणि त्यामध्ये हात कोणाचा हात दिला? एका आंधळ्या माणसाचा. मी बाबांना सहज विचारलं, बाबा म्हणले मी आजपासून उद्यापासून आहे ना, मी असं ठरवले देवाचं दर्शनच घेणार नाही. का म्हणले? अरे असं काय झालं? अहो म्हणलं 3 महिने झालं मंदिरात येतोय, पण एक दिवस सुद्धा देव दिसला नाही. बाबा मला एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? तुम्हाला डोळे नाहीत तरी तुम्ही कसं काय दर्शनाला येता? बाबा हसले आणि बाबांनी एक काकाजी उत्तर दिलं. बाबा म्हणाले, मी मंदिरात येतो हे खरं आहे, मला देव दिसला नाही तरी चालेल, पण देवाला मी येतो हे दिसतंय ना. हे टाळ्या वाजू नको, हे काय नारायणगावचं फडणं आहे. ते सवय लागली लोकाला. आपला परमार्थ कोणासाठी आहे? आपली तयारी कोणासाठी आहे? महाराज मी सजतोय, मी मेकअप करतोय, मी कोसल्याचा फेटा बांधतोय बरं का, माझ्यासाठी नाही, फडाच्या वैभवासाठी. मी नटतोय, मी चांगलं भजन करतोय, मी पाठांतर करतोय, माझ्यासाठी नाही, त्यांची लाज राखायसाठी. आपला स्वार्थ नसावा ना. तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरपूरला जातोय, पण पंढरपूरला जाताना मी गबाळ्यासारखं जात नाही. मग कसा जातो? सातेचा ला काजळ घाला, तेलपणी करा, तेलपणी करा. 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 दिवाणदारा बैसल पारे नाचो फेर धरा. दिवाणदारा बैसल पारे नाचो फेर धरा. या साहेबाचे झाले देणे, वेळोवेळा नलगे येणे, वेळोवेळा नलगे येणे. या साहेबाचे झाले देणे, वेळोवेळा नलगे येणे, वेळोवेळा नलगे काजळ घाला, तेलपणी करा. मला पंढरपूरला जायचंय ना, तर मी देवाच्या नजरेत बसली पाहिजे. कोण म्हणते? तुकाराम महाराज म्हणतात, मला देवाच्या नजरेत बसायचंय. मग काय करा? साते चला. अगं चला, माझ्या डोळ्याला काजळ घाला. पण कोणतं काजळ घाला? नेत्री लावणी आरतीचे अंजन. कृष्णांजन शेवट आहे. लय कृष्णांजन, लय अंजन म्हणलं की लगेच कृष्णांजनावरच जाते. नेत्री लावणी या आरतीची अर्थता काय पाहिजे? देव भेटीची काय पाहिजे? अर्थता. कशी अर्थता पाहिजे? महाराज म्हणतात, भल तैसे वडोपरो भारी, नियम नटळे नसंडो निर्धारी, जैशी प्रतिव्रता पानेश्वरी म्हणे भानुदास अवधारी गोजोगा विठोबा, नकरी अनिकांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. कशाप्रमाणे? महाराज म्हणतात, कशी अर्थता पाहिजे देव भेटीची? जीवना वेगळी मासोळी, तैसा पोधा लागी तळमळी. हे कोणाचं आहे? भागवतातलं आहे. जीवना वेगळी मासोळी. मी बी काकाचं थोडं थोडं शिकलोय.
लय नाही जमलं पण जिरवायला आली पाहिजे. काय जीवना वेगळी मासोळी तैसा बोधा लागी तळमळी, ही भागवतातली ओवी. आणि जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. महाराज म्हणतात दास विठा म्हणे मीन, दास विठा म्हणे मीन, जैसा जळ जीवने वीन. नामदेवरायांचे पुत्र विठा महाराजांचा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात की अर्थता पाहिजे देव भेटीसाठी. ती गवळण म्हणते, सौरी म्हणते मी देव भेटीला निघाले, पण साते चला काजळ घाला, माझ्या डोळ्याला काजळ घाला, तेल फणी करा, मला तेल लावा, माझी फणी करा, दिवाण दाला बैसले पारी नाचो फेर धरा. अगं तुम्ही फेर धरा, मग का हो ती फेर धरण्याचं अंगण कोणतं आहे? ते अंगण कोणतं आहे? महाराज म्हणतात तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये गोड अभंग आहे. या रे गडे ओ धरू घाई जाणताही नेनता, नाम गाऊ टाळी वाहू आपोलिया इच्छा, फावले ते घ्यारे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनी याचा ओढवला रंग, हिंडती रानो राणी भुजंग ते काटे वन, सुखतया आम्हा झाले गाता नाच तारे. बर का महाराज म्हणतात मग चुकोनी आला पाडी सद्वासनेच्या. बर का सद्वासनेचं अंगण पाहिजे. काय पाहिजे? सद्वासनेचं अंगण पाहिजे. त्या अंगणाने मी नाचेल, पण कसं नाचेल? तुका म्हणे घेईन उड्या सांडीन कुड्या भावना, उड्या भावना सांडून उड्या मारील. नाही तर इकडचेनी म्हणल्यावर इकडचेनी म्हणणार नाही, आणि इकडचेनी म्हणल्यावर खालचे गप्प बसणार. लय घोटाळा, लय घोटाळा, लय घोटाळा. तुकाराम महाराज गोड वर्णन करतात. तुका म्हणे घेईन उड्या सांडीन कुड्या भावना. ही तुकाराम महाराजांची तयारी झाली. नाथ महाराजांनी पंढरपूरला जाण्याची तयारी काय केली? महाराज म्हणतात राहे गुरु गृही सदा सर्व काळ, राहे गुरु गृही सदा सर्व काळ, परब्रह्मी केवळ होय जागा, होय जागा, परब्रह्मी केवळ होय जागा, परब्रह्मी केवळ होय जागा, परब्रह्मी केवळ होय जागा, राहे गुरु गृही सदा सर्व, राहे गुरुगृही सदा सर्व काळ, परब्रह्मी केवळ होय जागा. काय कर तू परब्रह्मामध्ये जागा होण्यासाठी तुझी तयारी पाहिजे गुरुग्रही राहण्याची. कृष्ण सांदीपणे गुरु केला. बरं का वेडे होते का? आपल्याला असं वाटतं बरं का, काही लोकांना असा भान असतं की मी कुठं नाही गेलो तरी शिकणार. अरे कुठं नाही गेलो तरी नाही, ज्ञानोबर आहे तुकोबरायचा तरी तुम्हाला आश्रय स्वीकारावा लागेल. कोणाचा नाही, पण ज्ञानोबर आहे तुकोबरायचा तरी काय करावं लागेल? आश्रय घ्यायला लागेल. महाराज म्हणतात नाथ महाराज पंढरपूरला जाण्यासाठी गुरुच्या आश्रयाने पंढरपूरला जातात. कोणाच्या? गुरु आश्रयाने. कसा? एक शरीराची माती मिळविन ती एक शेती. महाराज म्हणतात माझी हे शरीर त्या श्रीगुरूंच्या ठिकाणी मी समर्पित करतो. अशा पद्धतीने नाथ महाराजांची तयारी झाली. आता मी निळोबारायांची तयारी सांगितली, मी तुकाराम महाराजांची तयारी सांगितली, मी नाथ महाराजांची तयारी सांगितली, मी नामदेवरायांची तयारी सांगतो.
जागा रे गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा जागा रे गोपाळांना जागृती देतात बर का. पंढरपूरला यायचंय ना तर जागा होऊन ऐका, जागा होऊन जा बर का. मी निळोबारायांची तयारी सांगितली, मी तुकोबारायांची तयारी सांगितली, मी नाथ महाराजांची तयारी सांगितली, मी नामदेवरायांची तयारी सांगितली, मी ज्ञानोबारायांची तयारी सांगतो. महाराज मी पंढरपूरला यायचंय. पंढरपूरला काय यायचंय? महाराज म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले. बरं का मी पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगून गेलेली आहे. महाराज म्हणतात मग पंढरपूरला जात असताना कोणत्या तयारीने जाईल ती तयारी महाराज सांगतात. विवेक नदिये बैसोन, विवेक नदी बैसोन, विवेक नदी बैसोन, विवेक नदी बैसोन, नदिये बैसोने सावधत्वाची वागोने,
ज्ञानोबराय म्हणतात मी पंढरपूरला जातो ना तर माझी कोणती तयारी आहे. विवेक नदीये बैसोनी सांगड सत्वाची बांधोनी. महाराज म्हणतात तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी नचरात पार्थ मय्या वेशित सांग. बरं का भवसागर आहे आणि त्या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी कोणता जहाज पाहिजे. काय पाहिजे. पाण्यातून तरून जाण्यासाठी जहाज पाहिजे. परंतु ते जहाज दगडाची नको. तुकाराम महाराज म्हणतात दगडाची नाव आधीच ते जड तिचा तो स्वभाव प्राण घ्यावा. दगडाची नाव आहे जड आहे तिचा स्वभाव काय आहे प्राण घ्यावा. पण आम्ही कोणती नाव बांधू. बरं का महाराज म्हणतात जया सद्गुरु तारू पुढे. बरं का एक पहिली नाव संतरूपी नाव आणि दुसरी तारू भला पांडुरंग. 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 तारू भला संतांना तारू म्हणतात. तुकाराम महाराज देवाला तारू म्हणतात. पण ज्ञानोबराय विवेकाला तारू म्हणतात. विवेक नदीये बैसून. विवेक रूपी नदीने मी प्रवास करीन. मग नदी तर विवेक नाही. मग काय नदीवर चालण्यासाठी कशाचा तरी आश्रय पाहिजे. म्हणजे काय आहे तो विवेक. हा नदीवर भवसागरात चालण्यासाठी विवेक हा आश्रय आहे. महाराज म्हणतात पण तो विवेक कसा पाहिजे. महाराज म्हणतात विवेक दोन प्रकारचे. एक आत्मविवेक, दुसरा अनात्मविवेक. बरं का. आत्मविवेक कशाला म्हणावं आणि अनात्मविवेक कशाला म्हणावं.
अनात्म पदार्थाविषयीचं ममत्व म्हणजे काय आहे? घर, दारा, पुत्र, धन याला माझं म्हणणं हा अनात्मविवेक आहे. आणि आत्मविवेक माझी कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला हा आत्मविवेक आहे. महाराज मग आत्मविवेक नेमका कोणाला कळतो बरं का? आत्मविवेक कळणारा काहीतरी उदाहरण पाहिजे ना. आत्मविवेक कळण्यासाठी एक उदाहरण आहे. उदाहरण राजहंसाचं देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का राजहंसाचे चालणे भूतळी झाले शहाणे. राजहंसाचं चालणं शहाणं आहे म्हणून राजहंसाच्या पाठीमागं माणसं जातात. ज्यांना आपल्या पाठीमागं लोक यावं वाटत असेल ना त्याचं चालणं शहाणं पाहिजे. कसं पाहिजे? तुकाराम महाराज उगं म्हणत नाही पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग बरं का. स्वल्प वाटे चला जाऊ हे काही उगच नाही म्हणजे त्यांचं चालणं शहाणं आहे. मग का हो? राजहंस इतरांसारखा नाही. मग राजहंसामध्ये काय वेगळेपणा आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सलील पैजैसे एक हो निमिनले असे परी निवडो नि राजहंसे वेगळे की जे. हीच ओवी काकाची भागवतात अशी आली. भेसळल्या शिरनिराशी निवडोनी घ्यायचे राजहंसे तैसा विवेकयुक्त मानसी सार भागाशी घेतसे. हेच प्रमाण कबीर महाराजांच्या गाथ्यात असं आलंय. शिररूप सतनाम हे निररूप व्यवहार. शिररूप सतनाम हे निररूप व्यवहार संत कोई राजहंस हे तत्व का छाननार. हेच प्रमाण तुकाराम महाराजांच्या गाथ्यात असं आलंय. शिर निवडते पाणी चोस हंसाची आणि आलं का? याला संतांचं प्रमेयचं बोलणं म्हणावं म्हणजे काय? जे ज्ञानोबराय म्हणतात तेच तुकाराम महाराज म्हणतात. याला संतांचं प्रमेयचं बोलणं म्हणतात. आणि आपलं अप्रमेयचं आम्ही पंढरपूरला म्हणलं की हे आळंदीला म्हणते. याला अप्रमेयचं बोलणं म्हणावं. महाराज म्हणतात विवेक असावा. काय आहे? आत्म काय आहे? अनात्म काय आहे? खरं काय आहे? खोटं काय आहे? सत्य काय आहे? असत्य काय आहे? धर्म काय आहे? अधर्म काय आहे? बरं का? नीती काय आहे? अनिती काय आहे? हे ज्याला कळतं त्याला विवेक आला. महाराज सेना महाराजांनी विवेकाला आईना म्हणलंय. विवेक आईना दाऊ. विवेक काय करतो माहितीये का? माणसाच्या स्वतःचं चित्र स्वतःला दाखवतो बरं का. जगाचं परिशीलन करायचं सोडून द्या. परमार्थामध्ये उत्कर्ष करायचा असेल ना तर स्वतःचं परिशीलन करा. आमचा फालतू वेळ जगाचं परिशीलनामध्ये जातोय. मग त्याने काय होतंय? माप आणि गोणीन तुका म्हणे रीती दोन्ही गडबड ही होती बरं का. आमचे बाबा काय म्हणायचे? अहो तुमचं कल्याण होईल असं कोणालाच म्हणू नये आणि तुमचं वाईट होईल असंही कोणाला म्हणायचं नाही. तुमचं चांगलंही होईल म्हणायचं नाही आणि तुमचं वाईटही होईल म्हणायचं नाही. तर तुम्ही साधक होसाल बरं का. तुम्ही आणलंय पाया पडायला म्हणजे हाजी हाजी करायला जायचं नाही. पाया पडणं हाजी हाजी करणं वेगळं आहे बरं का. माणसं पाया नाही पडत तळवे चाटते बरं का. माणसाने लीन असावं पण लाचार नसावं. काय असावं? लीन असावं पण काय नसावं? लाचार नसावं. लाचारीचा परमार्थ खूप दिवस टिकत नाही, पटत नाही, पचत नाही आणि वाढत नाही. म्हणून आपला परमार्थ स्वाभिमानाचा पाहिजे. अभिमानाचा पाहिजे. कसा पाहिजे? एकनिष्ठतेचा पाहिजे. बाबा आमच्या फावल्या वेळात आम्ही दुसरीकडे भजन ऐकायला जातो. आमचा नियम. आमच्या फावल्या वेळात आता आमच्याकडे नाही मग आम्ही दुसरीकडे ऐकायला जातो. पण आमचं सोडून दुसरीकडे ऐकायला जात नाही का? आपल्या आईला काय कमी दूध आहे म्हणून इतरांकडे जावं. आमचं असं धोरण असतं. अरे आमचे आजोबा सांगायचे. आमच्या आजोबांनी गुरुवर्य अण्णा विठोबा अण्णांचं कीर्तन ऐकलं. त्यांनी लिहून ठेवले. त्यांचं संबंध होतं. अण्णा आमच्या गावाला यायची काकाजी बरं का. बरं का. भला म्हणे जन तरी का मेला नारायण. काय? आम्हा गांजी जन नाही आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. याच्यावर कीर्तन केलं कुणी? अण्णांनी. त्यांनी त्यांच्या लहानपणी काय केलं? त्यांनी लिहून ठेवलं. त्यांचं ती वाचताना अंगावर शहारे येतात महाराज. काय करताना? त्यांचं टिपण आहे माझ्याकडे. तर ते वाचताना अंगावर शहारे येतात. हे वाचताना अशी माणसं असतील तर जगताना कशी असतील बरं का.
ही गुरुगादी परंपरा आहे ना, फक्त परंपरा मानू नका. ही गुरुगादी परंपरा फक्त माणसं मानू नका. संत नव्हती जगा माणसासारखी. आपल्या गुरुला गुरु म्हणून पाहायचं नाही, आपल्या गुरुला देव म्हणून पाहिलं तरच आपल्याला सत्वबुद्धी निर्माण होते. कठीण आहे काम. आमचे गुरुजी काय म्हणायचे माहिती आहे का? इतर लोक तुला 10 श्लोक शिकवतील, पण मी तुला एकच शिकवेल, पण तो 10ला भारी असेल. काय? इतर तुला 10 शिकवतील, मी तुला एकच शिकवेल, पण कसा असेल? 10ला भारी असेल. हा विवेक पाहिजे. हा काय पाहिजे? विवेक पाहिजे. खरं काय खोटं काय. महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या अंतकरणामध्ये विवेक निर्माण झाला. विवेक नदीये बैसोनी आणि सांदड सत्वाची घालोनी.